राईस पेपर डम्पलिंग्स बनवत आहोत. तर त्यासाठी इथे मी कांद्याची पात घेतलेली बारीक कापून, गाजर किसून घेतले, शिमला मिरची घेतली, काळा मिरी पावडर घेतलेली, मीठ आणि सोया सॉस. इथे मी पनीर किसून घेते आहे. छान असं बारीक किसून घेऊया पनीर. इथे मी पनीर किसून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये बारीक चिरलेला शिमला मिरची घालणार आहोत, तसंच किसलेला गाजर, कांद्याची पात. यात मी आता काळा मिरी पावडर घालते. यात सोया सॉस घालून घेऊया. यात मी मीठ घालून घेते. व्यवस्थित आपण हे सर्व साहित्य आपलं मिक्स करून घेऊया. इथे मी राईस पेपर घेतलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, राईस पेपर आपण व्यवस्थित पाण्यातून काढून घेणार आहोत. आता चॉपिंग बोर्डवर मी राईस पेपर ठेवला आहे. आपण जी तयार केलेली स्टफिंग आहे ती यामध्ये घालून घेऊ. ह्याला व्यवस्थित आपण फोल्ड करून घेऊया. गॅसवर मी नॉनस्टिक पॅन ठेवलेलं आहे. तर आता आपण जे आपले डम्पलिंग्स बनवून झालेले आहेत ते मी तेल घालून घेतलेलं आहे, त्यावर आता आपण ठेवूया. छान आता ह्याची एक साईड शेकली गेलेली आहे. 3 ते 4 मिनिटांनी आपण आता हे पलटून घेणार आहोत. छान मोमोजला पण दोन्ही साईडने शेकून घेऊया. हे जरा पलटी करताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर ते एकमेकांना चिटकतात. त्यामुळे थोडं अंतर व्यवस्थित ठेवून त्यांना व्यवस्थित पलटी करायचं आहे. छान राईस पेपर डम्पलिंग्स आपले दोन्ही साईडने शेकले गेलेले आहेत. तर छान आपले पनीर डम्पलिंग्स तयार आहेत. तर यावर आता आपण चिली ऑइल घेऊया घालून आणि छान ह्याला गार्निश करणार आहोत आपण स्प्रिंग अनियनने. आपले पनीर डम्पलिंग्स तयार आहेत. तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. एकदम इझी रेसिपी आहे. आणि आमच्या अशाच छान छान रेसिपीसाठी आमच्या व्हॅल्यू किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.